आपल्याला माहिती आहे हिंगोली तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त पुष्कळशे जिल्हे आपण कव्हर करतो. यावेळेला आता नांदेड, परभणी आणि जालना हे आपण यावेळेला जाणार आहोत. मागच्या वेळेला आम्ही अहमदनगर, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये जाऊन आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करतो आहे की आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने राज्यामध्ये असेल किंवा देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये असताना आज विद्यार्थी फिजिकली शाळेमध्ये येऊ शकत नाही आहेत. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी मुलांचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे ही आमची इच्छा होती आणि त्याचबरोबर मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. आणि म्हणून आपण विविध माध्यमातून जे शिक्षण सुरू केलं होतं तर त्या शिक्षण मुलांपर्यंत पोहोचतं की नाही ह्या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी आजच्या संदर्भामधली बैठक होती. आणि त्याच्यामध्ये मग पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीत का, स्थलांतरित जे विद्यार्थी आलेले आहेत बाहेरून त्यांना अभ्यासाचे जे मटेरियल आहे ते पोहोचलं आहे का, या व्यतिरिक्त जसं आपण चर्चा केल्याप्रमाणे ऑनलाईन असतील म्हणजे स्मार्टफोन असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा ज्या तऱ्हेने टिलीमिली कार्यक्रम आपला जातो दूरदर्शनवर DD सह्याद्री माहितीच्या माध्यमातून असेल, जिओ चॅनलच्या माध्यमातून असेल, रेडिओच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष शिक्षकांच्या माध्यमातून जसं एक संकल्पना, कारण त्या मीटिंगमध्ये भरपूर जण नव्हते, जे लोक मीटिंगमध्ये होते त्यांना माहिती आहे की मी सांगितलं की आपण एक शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र अशी ही संकल्पना आणली. याच्या माध्यमातून तिथे स्थानिक लेवलला रिटायर्ड शिक्षक असतील किंवा इतर शिक्षक असतील की तिथल्या विद्यार्थ्यांना घेऊन शिकवण्याचं काम करतात किंवा वरच्या वर्गातले विद्यार्थी हे खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना जर काही डिफिकल्टी असेल, काही शिक्षायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्याचं काम जिल्ह्यामध्ये चालवले आहे इतर ठिकाणी. तर मी सांगितलं की नांदेडमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांपर्यंत समजा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे किंवा ज्यांच्याकडे काही गोष्टी नाही आहे, TV नाही आहे की ज्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अशा तऱ्हेचे काही उपक्रम करता येऊ शकतो का. तर त्यांनी मला सांगितलं की अशा तऱ्हेचा उपक्रम सध्या सुरू आहे आणि या व्यतिरिक्त आपण ह्याला अजूनसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासंदर्भामध्ये सुद्धा प्रयत्न करू शकतो अशा या तऱ्हेने त्यांनी सांगितलं. खरं तर माझ्याकडे त्यांनी फिगर पण दिलेले आहेत की किती कोणत्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोहोचतो. व्हॉट्सअपद्वारे त्यांनी सांगितलं की 1,09,761 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो. 1,09,761 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. टिलीमिली कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण 1,04,497 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि दीक्षा ॲप जरी जवळपास 62,873 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि विविध माध्यमातून आपण पुस्तकं तर आपली 100% मुलांपर्यंत पोहोचली असं आपल्याकडे गेलेलं आहे. तर त्यामुळे आपण विद्यार्थ्यांपर्यंत पुढच्या पण बाकीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा आपण डेटा उपलब्ध करून द्यावा हे आपण सांगितलेले अधिकाऱ्यांना. त्यांच्या माध्यमातून उर्वरित डेटासुद्धा आम्हाला प्राप्त होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही बोललो. त्याच्यानंतर RTEच्या विद्यार्थ्यांची जी आहे त्या आज शेवटची तारीख होती, तर ती उरलेली जी जागा आहेत त्या कशा तऱ्हेने आपण भरू त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे की उर्वरित ज्या जागा आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत. आणि मला लोकप्रतिनिधींची चर्चा करत असताना काही 2-4 गोष्टीच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी सांगितलं ज्याच्यामध्ये RTEचे काही पैसे बाकी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा काही लोकप्रतिनिधी सांगितलं. त्या संदर्भामध्ये मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या गोष्टीबद्दल आमची चर्चा या मीटिंगमध्ये झाली आणि मला असं वाटतं की एक चांगल्या तऱ्हेची चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली ज्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामधले विविध जे उपक्रम आता सध्या चालू आहेत त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करण्याचं काम या मीटिंगच्या माध्यमातून झालं. आणि त्याच्यामध्ये काही आमदार महोदयांनी काही सूचना केल्या, जसं खोल्या आहेत त्या खोल्यांचं रिपेअरिंगची आवश्यकता आहे, काही टॉयलेटच्या बाबतीमध्ये मुलींच्या संदर्भामध्ये लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. जसा मी एक RTEचा विषय सांगितला त्याचे पैसे बाकी आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांनी सादिलच्या पैशाच्या बाबतीमध्ये सांगितलं की काही सादिलचे पैसे आमचे बाकी आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत. अशा तऱ्हेच्या पुष्कळशा सूचना. आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की निजामकालीन काही शाळा आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा आम्हाला काही एक्स्ट्रा निधी देऊ शकता येईल का, आणि जी पदं रिक्त आहेत ती पदं कशी भरता येईल या दृष्टिकोनातून विविध स्वरूपामधून आमचा असा पण उपक्रम चालू आहे. आम्ही ग्रामविकास विभागाच्या मंत्री महोदयांशी पण काही विषयांच्या बाबतीत चर्चा करतो आहे, त्यांच्याशी सुद्धा बैठक मागतो आहे आणि त्यामुळे प्रत्येक विषयावरती या ठिकाणी चर्चा होण्याचं जो आहे तो काम या ठिकाणी झालं. सैनिक शाळांच्या बाबतीमध्ये परवा एक सर्क्युलर निघालेला आहे की सैनिक शाळांमध्ये जे शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे या सर्वांना NDAमध्ये परफॉर्मन्स मिळत नाही आहे म्हणून ते सगळेजण अतिरिक्त ठरवायचे आणि नवे शिक्षक भरती करायचे अशा पद्धतीचा एक शासन आदेश आलेला आहे त्यांना अतिरिक्त ठरवण्याचा. नाही, अतिरिक्त ठरवण्यासंदर्भामधला मला नाही वाटत आहे कुठला आलेला आहे. कारण आपला पहिला परफॉर्मन्स असा आहे की आपला जे सैनिक शाळेचा आपलं म्हणणं असं आहे की आपले विद्यार्थी हे NDAला पात्र ठरले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून एक नव्याने आम्ही पॉलिसी फॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत रिगार्डिंग सैनिक शाळा.
की आपले विद्यार्थी कशा तऱ्हेने यामध्ये जातील पुढे आणि NDAमध्ये पात्र होतील आणि पुढे आर्मीमध्ये आपले विद्यार्थी मोठ्या संख्येमध्ये जातील. हा आमचा एक त्या माध्यमागचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय तो विषय वेगळा आहे, परंतु आम्ही जी पॉलिसी बनवते आता सध्या ती पॉलिसी ही पाईपलाईनवरती आहे. या संदर्भामधल्या सगळ्या जे सैनिक शाळांची जे संघटना आहे किंवा जे चालवतात त्या संस्था चालकांशी या संदर्भामध्ये चर्चा सातत्याने सुरू आहे. आणि जे प्रश्न तुम्ही विचारताय त्याच्याबद्दल सुद्धा आमची त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांना कसं आपल्याला हे करता येईल, ऑक्युपाय करून घेता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. मॅडम, सैनिक शाळांचे जे संस्था चालक आहेत त्यांनी शिक्षकांना आता धमकावणं सुरू केलेलं आहे की आपण आता अतिरिक्त ठरणार आहात तुम्ही आणि तुम्हाला आधी काढून टाकणार आहात. आणि त्यामुळे अस्थैर्य झालेलं आहे आणि आता त्यांचं संघटन सुरू आहे. तर हे आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला असं सरप्लस टीचर होतं तेव्हा त्यांचं कुठं ना कुठं समायोजन होतं आणि म्हणून संघटनेने ज्यावेळी माझी चर्चा केलेली आहे किंवा ज्यावेळी त्यांच्या शिक्षकांच्या ज्या सैनिक शाळांच्या संस्थांनी चर्चा केली आहे त्यांनी हेच सांगितलं की समजा आमच्याकडे समजा सरप्लस झाले तर त्यांचं समायोजन इतरतून आपण करणार आहात का. परंतु आता सध्या पॉलिसी फॉर्म करण्याचं काम चालू आहे. एकदा ते पॉलिसी तयार झाल्यानंतर आपल्याला कशा तऱ्हेने पुढं जायचं आहे त्या संदर्भामधले वेळेनुसार निर्णय होतील. पण मला ह्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की कुठलाही शिक्षक आम्ही बाजूला काढण्याचं काम करत नाही आहे. त्यांचं समायोजन करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. शाळा कधी सुरू होणार? सरकारचा ऑनलाईन शिक्षण घेण्याच्या प्रणालीमध्ये जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. कारण कोविडची महामारी होऊ नये पण 50,000 म्हणजे 50% जवळपास शाळांमध्ये इंटरनेट व संगणकाची सुविधाच नाही. तर मग त्यांच्यापर्यंत म्हणजे यामध्ये गरीब, आदिवासी, OBC आणि जी दलित विद्यार्थी आहेत त्याच्यापर्यंत शिक्षणाची ही जे काही चाऊल आहे ती कशी टाकण्याचा प्रयत्न? नाही, बिलकुल मी तुमच्या मताशी सहमत आहे की जे फिजिकल एज्युकेशन म्हणजे शाळेमध्ये येणं ज्याच्यामध्ये मग दप्तर असेल, नवीन कपडे असेल, तो आनंद असेल, मित्रांना भेटण्याचा आनंद असेल, आज आपण ते करू शकत नाही कारण आपल्याला परिस्थिती तशी आलेली आहे की परिस्थितीच असाधारण अशी आणि कोरोनामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. मुलं आज घरामध्ये आहेत, आज मुलं मैत्रिणींना भेटू शकत नाही, सोशलाईज होऊ शकत नाहीत. परंतु अशा वेळेला मुलांचं आरोग्य तर राहिलं पाहिजे पण मुलं गुंतली पण पाहिजेत, त्यांचा अभ्याससुद्धा चालू राहिला पाहिजे. आणि म्हणून शिक्षण हे फक्त पुस्तकी न देता आपण इतरही माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि इतरही गोष्टी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणजे त्यामध्ये आपण अवांतर वाचन म्हणतोय किंवा इतरही गोष्टी म्हणतोय. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे की ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही आहे किंवा ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही आहे अशा ठिकाणी आपण कशा तऱ्हेने शिक्षण घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही शिक्षण मित्र आणि शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र ही संकल्पना आणली ज्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी होतकरी विद्यार्थी असेल जो गावी आला असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणीच राहणारा एखादा विद्यार्थी असेल जो समजा 15वी शिकलेला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल त्याने विद्यार्थ्यांनी तिथल्याच विद्यार्थ्यांना बसून फिजिकल डिस्टन्स ठेवून अशा तऱ्हेने जर क्लासरूमच्या माध्यमातून जे मुलांना शिकवायला पाहिजे ते शिकवत असेल तर अशा तऱ्हेचे उपक्रम सध्या बीडमध्ये सुरू आहेत, औरंगाबादमध्ये आहेत, पुण्यामध्ये काही ठिकाणी चालू केलेले आहेत. मी नांदेडमध्ये सुद्धा हे होते त्या मीटिंगला मला माहिती. मी त्यांना विचारलं की अशा तऱ्हेचे उपक्रम आपण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केले. त्यांनी मला सांगितलं शिक्षण अधिकाऱ्यांनी की काही ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. मी त्यांना तेच सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात गेलं पाहिजे की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना काही साधनं उपलब्ध नाही आहेत ती विद्यार्थीसुद्धा शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. हा आपली पहिली तर भूमिका आहे. कारण राईट टू एज्युकेशन शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे आणि तो मुलांना विविध माध्यमातून मिळाला पाहिजे. आज मला सांगायला पाहिजे की TV चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही खूप वेळा बघतो की जे आहे धर्मस्थळं असतील किंवा काही चावड्या असतील किंवा काही समाज मंदिर असतील याही ठिकाणी नव्याने आता एक प्रयोग होत आहेत. लोक लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचा प्रयोग करत आहेत. काही NGOचे लोक स्वतःहून जाऊन पुढे आदिवासी एरियामध्ये जाऊन राहून विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतात. काही रिटायर्ड शिक्षक स्वतःहून समोर आलेले आहेत, ते शिकवायचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करतात. काही ठिकाणी आम्ही बघितलं की इतर ठिकाणचे लोकसुद्धा जे शिक्षक असतील म्हणजे प्रायव्हेट शाळेचे शिक्षक असतील ते सुद्धा ह्या ठिकाणी पार्टिसिपेशन घेतात. नाही प्रॅक्टिकली होते भाऊ. नाही मी अँड्रॉइड फोनचं बोलतच नाही आहे. मी प्रॅक्टिकलीच सांगते की ज्या समजा एखादं गाव आहे किंवा एखादा समजा गली आहे समजा आपण बोलायचं झालं तर शहरामधली तर अशा ठिकाणी एखादा होतकरी मुलगा असू शकतो ना जो शिकलेला आहे तो त्या गलीमधल्या मुलांना किंवा त्या गावामधल्या मुलांना एका ठिकाणी किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी 10, 12, 15 मुलांना घेऊन त्या मुलांना शिकू शकतो. ते फिजिकली डिस्टन्स ठेवून ओपनमध्ये बसून मुलांना शिकवण्याचं काम करू शकतो. किंवा मुलांना काही डिफिकल्टी असेल किंवा मला ह्या विषयामध्ये ही गोष्ट समजत नाही ते शिकू शकतो. एखादा त्या ठिकाणी असलेला रिटायर्ड शिक्षक आहे. असे पुष्कळशी उदाहरणं मी बघितलेले की स्वतःहून ते लोक विद्यार्थ्यांना बोलवतात आणि तुम्हाला काय कठीण वाटत असेल तर ते काम तुम्ही सांगू शकता. माझं म्हणणं हेच आहे की आता विद्यार्थ्यांना काय म्हणाले नाही आपल्या शिक्षकांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून शिक्षकांना आपण कोविडच्या ड्युटीमधून बाजूला काढून तुम्ही पूर्णपणे तुमचा फोकस
हा तुम्ही कंटेंट बनवणं, मुलांपर्यंत पोहोचणं, मग ते विविध माध्यम वापरावीत. जसं मी सांगितलं, ज्या मुलाकडे स्मार्टफोन आहे त्याला स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळतो, ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही पण ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्यालासुद्धा आपण कॉर्डिनेट करू शकता. काही गोष्टी आपण फोननी करू शकता. मी काही जिल्ह्यामध्ये बघितलं की शिक्षक स्वतः असाइनमेंट घेऊन जातात, जाऊन तिथे असाइनमेंट ठेवतात, मुलं ते असाइनमेंट सॉल्व्ह करतात, शिक्षक दुसऱ्या दिवशी जाऊन ते घेतात आणि दुसरी असाइनमेंट देण्याचं काम करतात. मला असं वाटतं की शिक्षकांनी सुद्धा आणि सगळ्या समाजाच्या घटकांची जबाबदारी आहे, कारण शेवटी ही परिस्थिती अशी आली की कोणाला ही परिस्थिती होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा तऱ्हेने कधी आपल्याला येईल की आता झूमच्या माध्यमातून मिटिंग होतील किंवा आता जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन एज्युकेशन होईल. हे आपण कधीच एवढा विचार केला नव्हता, परंतु परिस्थिती अशी आहे तर परिस्थितीला आपण समोर जात असताना विविध माध्यमं वापरली गेली पाहिजेत असा आमचा त्यामागचा उद्देश आहे. मॅडम, मध्यंतरी असाही विचार झाला की शाळा की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कोरोना हा पीक लेवलवरती असेल, तर मग अशा परिस्थितीत आपण म्हणालो होतो की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शाळा सुरू करण्याचा मानस आहे आणि आता WHO मध्ये येतं आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर पीक असणार आहे, पीक लेवलवरती कोरोना पोहोचणार आहे. खरंच शाळा सुरू होणार का आणि काय शासनाची? नाही, असं आहे की आम्ही सातत्याने जसा एक प्रश्न विचारता हे थांबले की आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये थोडी चाचपणी केली होती, ज्याचा उल्लेख आजच्या मिटिंगमध्ये झाला की किती विद्यार्थी त्या ठिकाणी तयार होते आणि किती होतं. परंतु मधल्या काळामध्ये संख्या वाढत गेली. सुरुवातीला ही संख्या फक्त शहरी भागामध्ये होती, परंतु आता हळूहळू ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढायला लागली, हे आपण सगळेजण जाणता. आता मधल्या काळामध्ये आम्हाला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स सेंट्रल गव्हर्नमेंटची ती आम्हाला गाईडलाईन्स देते की शाळा कधी सुरू करायच्या. आता त्यांच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये आम्हाला गाईडलाईन्स मिळाल्या. त्यांनी सांगितलं की 21 सप्टेंबरपासून तुम्ही 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना व्हॉलंटरी बोलवू शकता आणि त्यांना जे आहे ते त्यांना पॅरेंट्सचं कन्सर्न घ्यावं लागतं आणि त्यांना काही डिफिकल्टी असल्या, काही अडचणी असल्या तर तिथे ते शिक्षकांना येऊन विचारू शकतात. त्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये मी पुष्कळशा संस्था चालकांशी चर्चा केल्या, पुष्कळशा संघटनांशी चर्चा केल्या. आजसुद्धा मिटिंगमध्ये जी लोक होते त्यावेळी मी माननीय आमदार महोदयांशी सुद्धा या विषयावर चर्चा केली की समजा आता सेंट्रल गव्हर्नमेंट असं सांगते की असं काम केलं पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे सध्या आम्ही सर्वांशी चर्चा करतोय, परंतु हा विषय खूप मोठ्या प्रमाणामधला, खूप महत्त्वाचा आणि खूप गंभीर असा विषय, कारण तुम्ही जे सांगताय की मोठ्या प्रमाणामध्ये WHO पण सांगितलेलं आहे आणि आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये नंबर ग्रामीण भागात सुद्धा वाढायला लागले. त्यामुळे हा निर्णय घेत असताना हा खूप कॉन्शियसली आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून हा निर्णय घेताना आम्हाला मंत्रिमंडळाच्या आमच्या मंत्री महोदयांशी पण सगळ्यांशी चर्चा करावी लागेल, तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, कारण आम्ही हा निर्णय घेत असताना सुरुवातीला असं सांगितलं होतं की जिल्हाधिकारी, CO, तिथली असलेली ग्रामपंचायत, स्कूल मॅनेजमेंट कमिटी ह्यांनी निर्णय घ्यावा. परंतु केंद्र सरकारने सांगितलं की आपण 21 तारखेपासून सुरू करू. त्यांनी SOPs पाठवलेले आहेत की या SOPsचा फॉलोअप करा आणि आपण शाळा सुरू करा. परंतु आमच्या ज्यावेळी संस्था चालकांशी बोलणं झालं, मी आज लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, सर्वांचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढत चाललेला आहे, त्यामुळे शाळा चालू करण्याची घाई करण्यापेक्षा आपण याच्यावरती थोडासा विचार करावा आणि सर्वांना मिळून एकत्रपणे हा निर्णय घ्यावा असं मत आमचं शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून शाळा सुरू करताना खूप विचारपूर्वक हा निर्णय करावा लागेल. त्यासाठी आम्हाला पूर्वतयारी करावी लागेल सगळी मोठ्या प्रमाणात, कारण शाळा क्वारंटाईन म्हणून वापरल्या जात आहेत. दुसरं, आमचे काही शिक्षक कोविड-19च्या ड्युटीमध्ये आहेत, त्यामुळे हा निर्णय करताना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करून हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती आमची चर्चा चालू आहे. एक विषय झालेला आहे, आता दुसऱ्यांची चर्चा चालू आहे. ऑनलाईन शिक्षण देत असताना दलित, आदिवासी, OBC आणि गरीब विद्यार्थ्यांना शासनाकडून येणाऱ्या काळामध्ये कुठली मदत मिळेल? तुमचा प्रश्न टॅब नाहीये मॅडम. नाही, बिलकुल तुमचं नाही, मला मान्य आहे ही गोष्ट. ऑनलाईन शिक्षण घेऊ शकेल, बाकीच्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि एका घरासाठी शासनाकडून एखादी योजना येईल? नाही, मी या बाबतीत एक गोष्ट सांगू इच्छिते की आपली अपेक्षा होती की हळूहळू म्हणजे संख्या कमी होऊन जाईल आणि एक चांगलं वातावरण पुन्हा तयार होऊन आणि भविष्यामध्ये आपण शाळा सुरू करू येणाऱ्या काळामध्ये, अशी आपली मनापासूनची इच्छा होती. परंतु आपणही जाणता की मधल्या काळामध्ये काही ठिकाणी आपण कंट्रोल करू शकलो होतो, परंतु आता जसं आपण म्हणतो की एक दुसरी वेव्ह म्हणतात की असं आलेले आहे का काय आहे, ह्या दृष्टिकोनातून आपण आता थोडंसं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंता होऊन आणि वातावरणामधून आपण ह्या ठिकाणी काम करत आहोत. जे तुम्ही म्हणताय तुम्ही आधी स्वीकारलेलं आहे की आपण मोबाईलची व्यवस्थापन केलं, मोबाईल नाही तर आपण टेलिव्हिजनचं केलं. आता सध्या आपण टिलिमिलीच्या माध्यमातून 1ली ते 8वीला DD सह्याद्रीला आपण जे आहे ते कार्यक्रम चालू करतो. आपण मधल्या काळामध्ये शिक्षकांच्या काही गोष्टीवरती मला आभार मानायला पाहिजेत की लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांनी 9वी आणि 12वीचा, कारण 12वीचा सिलेबस आपल्या यावर्षी बदललेला आहे, त्याचे कंटेंट तयार करण्याचं काम चाललं आहे आणि तो सुद्धा आपण DD सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपला प्रयत्न काय, आपण विविध माध्यमातून चाललो, फक्त आपण मोबाईलच माध्यम वापरत नाही आहे. माझं तर सांगणं विद्यार्थ्यांना असं आहे की समजा जर तुम्ही सांगितलं की 3 विद्यार्थी आणि 1 मोबाईल आहे, तर आपण यूट्यूबमध्ये ते कंटेंट ठेवलेलं आहे.
काही शिक्षक जे तंत्रप्रेमी आहेत त्यांनी गुगलचं माध्यम वापरलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये गुगल एक मोठा प्लॅटफॉर्म आला आहे गुगल मीटच्या माध्यमातून. परंतु आपण टेलिव्हिजन पण ओपन ठेवलं आहे, रेडिओ ठेवला आहे आपण, की रेडिओच्या माध्यमातून शिकावं. आणि जिथे हेच कुठलंच साधन नाही आहे अशा ठिकाणी व्हॉलंटरी मला असं वाटतं की लोकांनी पुढं येऊन त्या ठिकाणच्या जे आहे त्या लोकांनी स्वतः विद्यार्थीप्रेमी किंवा शिक्षकप्रेमी लोकांनी पुढे यावं आणि त्यांनी शिकवावं पुढच्या पिढीला. ही आपण सगळ्यांनी जबाबदारी एकत्रपणे करू शकलो तर मला वाटतं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. पण मला माहिती आहे की शिक्षकांसाठी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या डिफरंट पातळीवरती म्हणजे विविध पातळीवरती मुलं आहेत, ह्या विविध पातळीवरच्या मुलांना समान पातळीवर आणणं हे शिक्षकांना फार मोठा टास्क आहे येणाऱ्या काळामध्ये. हे मला मान्य आहे, कारण का आता सगळे विद्यार्थी विविध पातळीवरती आहेत. कोणी रेडिओमधून शिकतोय, कोणी टी व्हीवरून शिकतोय, कोणी पाठ्यपुस्तकात शिकतोय, कोणाला शिक्षक शिकवतोय, कोणाला घरामध्ये आईवडील शिकवतात. विविध पातळीच्या मुलांना एका पातळीवर आणणं हे शिक्षकांसाठी नक्कीच यावेळेचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. परंतु मला असं वाटतं की आता हे वर्ष वेगळं असल्यामुळे आपण थोडं याच्यामध्ये वेगळ्या तऱ्हेने जाऊया. कारण मला महत्त्वाचं वाटतं की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये लवकर लक्ष द्यावं लागेल. आणि या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली की एवढ्या लॉकडाऊनमध्ये एवढा रेड झोन होते काही ठिकाणी, अशाही परिस्थितीमध्ये आपल्या शिक्षकांनी पोस्ट ऑफिसमधून परीक्षा केंद्रावरून पेपर घेतले आणि विद्यार्थ्यांचे पेपर चेक करून आपल्याला 10वीचा आणि 12वीचा निकाल लावता आला. आता ऑनलाईन ॲडमिशन सध्या सुरू आहेत आणि आपल्याला सगळेजण जाणत आहे की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये शिक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केले. त्यामुळे मी खरं तर त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छिते. बालभारतीची पुस्तकं ही मार्केटमध्ये डुप्लिकेट आली आहेत अशी ॲथलेटिक कंप्लेंट ही सीएमकडे आणि आपल्याकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. आजपर्यंत त्या प्रकरणात कसली कारवाई केली नाही. महाराष्ट्रातील पहिली तक्रार जी आहे ती नांदेडमध्ये नाही. कोल्हापूरला 12वीच्या सिलेबसची ऑर्डर दिली आणि तिथनं ती PDF फाईल बहुधा लीक झाली आणि मार्केटमध्ये आज सर्रासपणे 12वीची डुप्लिकेट पुस्तकं विकली जातात बालभारतीची. ते बालभारतीच्या नावाने खपवली जातात. जी मुलं ती पुस्तकं घेऊन मागं पडतील किंवा त्यांचं शैक्षणिक नुकसान होईल तर ह्याची जबाबदारी कोणावर फिक्स होईल. नाही, मी या संदर्भात मला आठवतं की बालभारतीच्या याच्या विषयाबद्दल बालभारती मला येऊन सांगितलं होतं की अशा तऱ्हेची तक्रार आम्हाला नांदेडमधून प्राप्त झाली. कोणत्या तरी का प्रेसमध्ये आणि पत्रकारांनी ती तक्रार पत्रकारांनी ती आणली होती. मला एवढं तर माहिती आहे की तक्रार आणली होती. त्याच्यावरती चौकशी केल्यानंतर असं काही भेटलं नाही. पण मी त्यांना सांगितलं की ज्या पत्रकारांनी ती न्यूज केलेली आहे त्या पत्रकारांशी आपण कॉन्टॅक्ट करावं असं मी बालभारतीला सांगितलेलं आहे. तिथल्या संपादकांशी आपण कॉन्टॅक्ट करावं, ती न्यूज कुठून आली आणि कुठल्या केंद्रातून ते पुस्तकं जमलीत ह्याची पूर्णपणे चौकशी करून तो अहवाल आम्हाला सादर करावा आणि त्याप्रमाणे बालभारतीने कारवाई करायला सुरुवात केलेली हे मी सांगतो. मग तुम्हाला ते नाही मग मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आता ते मला माहीत नव्हतं की तुम्ही केले म्हणून. तर मी जसं सांगितलं की ती न्यूज आली हे मला माहिती होतं आणि त्यांनी त्या न्यूजची पूर्ण चौकशी करायला सांगितलेली आहे. मी सांगितलं होतं की ज्या प्रेसने ही न्यूज आणली किंवा ज्या पेपराने आणली त्या पेपराच्या एडिटरशी आपण कॉर्डिनेट करून कुठून आलेले हे गोष्टी कुठे होत्या त्या संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करावी. प्रश्नच नाही, त्याच्यावरती कारवाई होणार, याचा प्रश्नच नाही. मॅडम, खाजगी शाळा पालकाकडून सक्तीने फीस वसूल करतात ज्यांना कारणास्तव पेपरच्या कारणास्तव कुठल्या त्याबद्दल शासनात काय धोरण आहे? म्हणजे एकंदरीत मॅडम काय माहिती आहे की ही जे शाळा आहेत खाजगी शाळा ज्या इंग्लिश मिडियममध्ये यांच्याकडनं अवैधरित्या केल्यासारखं किंवा प्रेशराईज करून पालकाकडनं जे RTE मध्ये जे ऍडमिशन आहे त्यांच्याकडनं खाजगी शाळा ज्या आहेत ते पैसे घेतात. नाही बरं, नाही हे जे म्हणतात ते बरोबर आहे की त्या काळामध्ये ज्यावेळी आपण हा निर्णय घेतला होता आपण की बाबा काही ह्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे, यावेळेला पुष्कळशा लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, पुष्कळशांचे व्यवसाय बंद आहेत लॉकडाऊन असल्यामुळे. आपल्यासारखे लोकसुद्धा जाणतात की 30-40% आपले सुद्धा पगार या ठिकाणी कमी करण्याचं काम झालेलं आहे. हो तो चांगली गोष्ट आहे. तुमच्या खात्याशी निगडीत नाही तरी पण माहिती तर नाही, सर्वसाधारण परिस्थिती सगळ्यांची आपण जर बघाल तर. आणि म्हणून मग सर्वजण जाणतो तर आम्ही आपली अशी इच्छा होती की यावेळेला कोणावरही कारवाई करणं किंवा कोणाला ताकीद देणं ही आपली भूमिका कधीच नव्हती. आमची भूमिका ही होती यामागची की आज पालकांची आर्थिक परिस्थिती चणचणीची आहे आणि संस्थांचं पालक आणि शिक्षक, कारण त्यांचं म्हणणं होतं आमच्या शिक्षकांचे पगार आम्ही कसे काढावे किंवा काय विषय होता. आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा आणि याच्यावरती यावेळची असाधारण परिस्थिती बघता थोडी मदतीचा हात थोडा पुढं केली पाहिजे, माणुसकीची एक भूमिका पुढं घेऊन माणसाने आलं पाहिजे. आणि अशा वेळेला आम्ही संस्था चालकाला सांगितलं होतं की समजा एखादा विद्यार्थी समजा आज परिस्थिती वेगळी आहे तर त्याच्या वेळेत त्याला मंथली पैसे भरता येत नसेल तर त्याला 3 महिन्यांनी भरू द्या किंवा 4 महिन्यांनी भरू द्या.
परंतु तो शिक्षणापासून वंचित राहणे ही भूमिका आम्ही केली. मॅडम नाही, परीक्षा म्हणजे फीस भरणे ते म्हणजे वंचित ठेवणं ग्रुपमधून सरळ विचारलं नाही माझं पुढचं बोलणं होऊ द्या ना भाऊ, माझं पुढचं तरी बोलणं होऊ द्या. पण मधल्या काळामध्ये त्याच्यावरती जे त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरती जाऊन स्टे झाला आणि त्याच्यामुळे मग संस्था चालकांनी याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती की काय जे तुम्ही सांगताय ते त्याप्रमाणे झालं. परंतु तरी आपण शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कुठलाही विद्यार्थी अगर जसं तुम्ही सांगताय की ऑनलाईनच्या माध्यमातून तो शिक्षणापासून जर त्याला वंचित ठेवण्याचं काम होत असेल किंवा फी भरत नाही म्हणून त्याला शिक्षण देत नसतं तर ते बरोबर नाही आहे. कारण राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत प्रत्येक मुलाचा शिक्षण अधिकार आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे ही भूमिका बघणं हे शिक्षण अधिकाऱ्याचं काम आहे. आणि याच्या विरुद्ध जाऊन आम्ही माननीय उच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्याच्या विरोधात जाऊन आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये आमचे हिअरिंग झालेलं आहे आणि दुसरं हिअरिंग येणाऱ्या काळामध्ये होईल. त्यामुळे आम्ही त्याच्या संदर्भात सुद्धा दाद मागत आहोत. तर मी आपला जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये जे अनेक प्रकरणं पाहिजे सुपणीकर प्रकरण ताजा आहे, पुन्हा नंतर मडावी पुढे दाखल आहे, त्याच्या पुढलीच कारवाई नाही. मला आता तुम्ही आता कल्पना देता, मला माहित नाही कल्पना पण मला सांगून द्यावे ते पेपर. मंत्रालय स्तरावर झालेले आहेत सगळ्या चौकशी. जर त्याच्यावरती चौकशी झाली असेल त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर नक्की कारवाई करू. चला सर्वांच्या मनापासून आभार.